तर नमस्ते. आता नवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. मी शिकवलेलं आवडत असेल तर मामी क्लासला जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग सहगुणक रूपातील बहुपदी एक्स चल वापरून घातांक रूपात लिहा असं सांगितलेलं आहे. आपल्याला दोन इथं उदाहरणं दिलेली आहेत. चला तर मग कसं लिहूया बघा. आणि 1 मार्क जाता जाता 1 किंवा 2 मार्क जाता जाता अगदी सहज मिळून जाता. बघा पहिला आकडा घेऊया. 1 2 आणि 3. अंक किती आहेत बाळांनो आयडिया देते. 1 2 3. 3 मधून 1 वजा करायची, किती राहिले अंक 2. तर दुसऱ्या घातापासून सुरुवात करायची. अंक जर 3 असतील तर दुसऱ्या घातापासून, अंक जर 4 असतील तर तिसऱ्या घातापासून, अंक जर 5 असतील तर चौथ्या घातापासून. अंक हे 3 आहेत. एक्स चल वापरायचा आहे. मग काय करायचं, बहुपदी घातांक रूप लिहायचं. इथं घातांक रूपात लिहायला सांगितलेली आहे आपल्याला. घातांक रूप कसं येणार, 3 पद आहेत म्हटल्यानंतर दुसऱ्या पदाने इथं एक्स वर्ग 1 पुढे लिहित नाही आपण, प्लस 2x अधिक 3. आली की नाही व्यवस्थित बाळांनो. आता हे दुसरं उदाहरण दिलेलं आहे. काय दिले, 5 0 0 0 आणि वजा 1. किती आहेत पद, 1 2 3 4 आणि 5. कितव्या घातापासून 1 मायनस चौथ्या घातापासून, म्हणजेच घातांक रूप कसं येणार, 1 2 3 4 5 पद म्हणजे चौथ्या घातापासून 5x चा चौथा घात अधिक 0x चा तिसरा घात अधिक 0x चा दुसरा घात अधिक 0x वजा 1. आहे ना सोपं. जाता जाता 1 मार्क सहज मिळून गेला. थँक्यू बाळांनो.